नमस्कार. स्वागत तुमचं द न्यूज लॉन्चर मराठीवर. मी अशोक वानखडे. इराण, अमेरिका आणि इस्रायल हे युद्ध आता एका वेगळ्याच लेव्हलला गेलेलं आहे. या युद्धामुळे युरोप पूर्णपणे डिव्हाईड झाला. स्पेननी आपले एअरबेस अमेरिकेला वापरायला मना केली. त्यामुळे अमेरिकेने त्यांच्यावर सँक्शन टाकलं. तर स्पेननी पण अमेरिकेला धमकावलं. इस्रायलने आता जो हमले केले त्याच्यावर फ्रान्स नाराज आहे. त्यामुळं फ्रान्स जो अमेरिकेच्या सोबत होता तो पण तुटतोय. इंग्लंड पहिलेपासून दूर आहे आणि अमेरिकेने इंग्लंडवर आरोप लावले ट्रम्पनी, की तिथे मुस्लिम मतदाता आहे त्यांना खुश करण्यासाठी तो इराणपासून दूर आहे. असं काहीतरी अकलेचे कांदे ते सोलत असतात. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मेक अमेरिका ग्रेट अगेन ह्या ट्रम्पच्या घोषणेमुळे आता युरोपच्या देशांना सुद्धा वाटायला लागलं, की आम्ही सुद्धा काय मेक अमेरिका ग्रेट अगेनसाठीच काम करायचं, की आम्ही आपल्या स्वतःच्या देशासाठी मेक युरोप ग्रेट अगेनसाठी काम करायचं. अमेरिकेचे विदेश मंत्री सारखे म्हणतात, की युरोपची काही अवकातच नाही. आम्ही जर नसलो तर युरोप काय आहे? त्यामुळे तो दुखावलेला युरोप इराणच्या युद्धात समर्थन देण्यासाठी दोफाड झालाय. दुसरीकडे अमेरिकेची हालत इतकी आता सध्या फसलेली आहे. कारण इराणचं आकलनच चुकीचं झालंय. त्यांना वाटलं नव्हतं, की इराण अशी लढाई लढेल. इराणकडे काय-काय साहित्य आहे ते त्यांना माहीत नव्हतं. युद्ध सामुग्री. त्यामुळे त्यांच्या सगळ्या सुरक्षा डोम, सगळ्या जे सिक्युरिटी कव्हर होते ते सगळे ध्वस्त झाले. आणि एकटा इराण इस्रायलला झेलतोय, अमेरिकेला झेलतोय आणि अमेरिकेच्या बेसवर हल्ला करतोय, 14 देशाच्या बेसवर हल्ला करतोय, अमेरिकेची एस्टॅब्लिशमेंट तबाह करतोय आणि इस्रायलला तर खूप तबाह केलं. म्हणजे आता इस्रायल आणि इराण यांच्यामध्ये कोणाचं जास्त नुकसान झालं, हे आकलन करणं मुश्किल आहे. आणि अशा वेळेला काही बातम्या अशा आल्या, की आता अमेरिकी जे इराणमध्ये अलगाववादी आतंकी होते, जे वेगळा इराणमधला एक प्रांत मागत होते. त्या लोकांशी ट्रम्पनी बोलणं केलं, की तुम्ही जर आतमध्ये पुन्हा काही इराणियन आर्मीवर हमले केले, तर मग आम्हाला सोयीस्कर होईल. म्हणजे इराणला ते आतंकी म्हणतात आणि त्या आतंकींना निपटायसाठी इराणमधल्या दुसऱ्या आतंकीसाठी हातमिळवणी करतात. पण तिथं तो पेच भयंकर फसलाय. पेच असा फसला, की जर इराण अमेरिकेने इराणमधल्या अलगाववादी आतंक्यांना मदत केली, तर त्या आतंक्यांच्या विरुद्ध, त्या बलूच आतंकी जे आहेत त्याच्या विरुद्ध सेपरेटिस्ट ग्रुप जो आहे, त्याच्या विरुद्ध पाकिस्तान आणि तुर्की पहिलेच फ्रंट खोलून बसलेले आहेत. त्यामुळे त्यांच्याशी हातमिळवणी करणं म्हणजे पाकिस्तान आणि तुर्कीसारख्या मित्रांना दुरावणं, हा एक त्यात त्याचा साइड इफेक्ट होऊ शकतो. त्यामुळे अमेरिका सी-आयच्या थ्रू ऑपरेट करण्यासाठी त्यांच्याशी म्हणजे वाटाघाटी चालू आहेत. पण सी-आयएचं स्वतःचं मिडल ईस्टचं हेडक्वार्टरच इतकं ध्वस्त झालं, की सी-आय अजून त्याच्यातनंच उठलेली नाहीये. सी-आय कुठेतरी कमी पडली असं आता अमेरिकन्सना सुद्धा वाटायला लागलं. नाहीतर मग इतकं वाईट आकलन त्यांनी केलं नसतं. पण सर्वात मजेशीर अशी या युद्धामध्ये एक सूचना आली आणि ती चीनी प्रोफेसरकडनं आली चीनच्या. त्यांनी इराणला एक आयडिया दिली आणि त्यांचं म्हणणं असं आहे, की तुम्ही एकही गोळी न झाडता या सगळ्या शत्रूंना घोटण्यावर आणू शकता. कारण अमेरिकाचा दामोदमार पूर्ण त्या मिडल ईस्टच्या 14 छोट्या-छोट्या देशांवर आहे, जिथे त्यांचे बेसेस आहेत. अमेरिकेची जी नेव्ही आहे त्याला सुद्धा शुद्ध पाणी याच ठिकाणावरून सप्लाय होतं. आणि हे जे मिडल ईस्टचे देश आहेत, तिथे पिण्याच्या पाण्याची भयानक टंचाई आहे. म्हणजे पाणी मुबलक आहे, पण असा स्रोत नाही पाण्याचा, गोड पाण्याचा. त्यामुळे समुद्राच्या खाऱ्या पाण्याचं ते गोड पाणी करून मुबलक पाणी सगळ्यांना पुरवतात.
चिनी प्रोफेसरनी सांगितलं, की इराणकडे सुइसायडल ड्रोन्स आहेत आणि ते ड्रोन्स इतके भयावह आहे, की कुठल्याही रडार सिस्टम आणि कुठल्याही इंटरसेप्टर म्हणजे त्याला रोखण्याचं कुठलंही दुसरं काही साधन कोणाकडे नसतं. त्यामुळे असे ड्रोन पाठवून जर तुम्ही या समुद्राच्या किनाऱ्यावर असलेल्या शुद्ध पाणी निर्मितीच्या प्लांटवर जर हल्ले केले, तर पूर्ण मिडल ईस्टच्या 14 देशांमध्ये पाण्यासाठी हाहाकार माजेल आणि पाणी जर प्यायचं नसलं, तर जनता रस्त्यावर उतरेल. त्यामुळं त्या जनतेशी लढायचं, की इराणी इराणसोबत लढायचं, हा फार मोठा त्रास त्यांना होईल. ते संकटात सापडतील. दुसरीकडे अमेरिकेच्या सैन्य जितके बेस आहेत, तिथे पण तिथलाच पाणी पुरवठा होतो. त्यामुळे तिथेही पाणी पोहोचणार नाही. त्यामुळे अमेरिकेला त्यांना कसं पाणी पोहोचवायचं पिण्याचं, हे एक दुसरं एक संकट होईल. जे जहाजं उभी आहेत, जी नेव्ही डिप्लॉय केलेली आहेत, त्यांना पण पाणी याच देशातनं मिळतं. तो पाण्याचा सप्लाय तुटेल. त्यामुळं करणार काय? हाहाकार माजेल आणि जेव्हा हा हाहाकार माजेल, तेव्हा युद्ध ऑटोमॅटिक थांबेल आणि हे आपल्याच देशात हे करायला लागतील. हे जे मोठमोठे प्लांट्स आहेत पाण्याचे, शुद्ध पाण्याचे, ते इतके जायजंटिक आहेत, की त्यांना जर उद्या नुकसान झालं, तर त्यांना रिपेअर करायला महिने लागतील. तोपर्यंत हे देश पिण्याच्या पाण्याचं काय करतील? हे एक पुडी सोडली चीनी एका प्रोफेसरनी सोशल मीडियावर आणि तेव्हापासून सगळ्या आखाती देशांमध्ये एक भयानक शांतता पसरलेली आहे. खरंच असं झालं तर कसं? बी प्लॅन काय आहे? कोणाकडेच नाही. कारण कोणालाही वाटलं नव्हतं, की दुबई, सौदी अरेबिया मतलब तेहरान, UAE इथे कधीही काही युद्ध होईल. माझे इंदोरचे फार जवळचे मित्र राजेश कुजनेरी, फार मोठा डॉक्टर ऑस्ट्रेलियामध्ये. त्याचा बेस खूप वेगवेगळ्या देशांमध्ये त्याला बोलावण्यात येतं. त्यामुळे ऑस्ट्रेलियामध्ये पूर्ण जीवन जगल्यावर काही दिवसापूर्वी ते दुबईला शिफ्ट झाले. हा विचार करून, की दुबई हा केंद्रीय स्थान पडतं. म्हणजे तिथं ते ऑस्ट्रेलियातही जाऊ शकतात, तिकडे इंग्लंडला, युरोपमध्येही जाऊ शकतात आणि भारतातही येऊ शकतात. या विचाराने ते तिथे सेटल झाले. परंतु हे इराणचं युद्ध सुरू झाल्यावर आता त्यांना भीती वाटायला लागली, की हे असंच जर 5-6 महिने चालत असलं, त्याच्यापेक्षा तर ऑस्ट्रेलिया बरं होतं शांत. हे मी उदाहरण याच्यासाठी दिलं तुम्हाला, की यामुळे कळतंय की आता दुबई किती अनसेफ झालंय. फक्त युद्धामुळे. उद्या या पाण्याचा प्रॉब्लेम झाला, हे कुठच्या कुठे पोहोचेल. त्यामुळे युद्ध जो चिनी प्रोफेसरचं म्हणणं आहे, की शस्त्रापेक्षा युद्ध युक्तीने लढलं जातं आणि कमीत कमी महाराष्ट्राला तर ह्या गोष्टी नवीन नाहीतच. आदरणीय महाराष्ट्राचं दैवत छत्रपती शिवाजी महाराजांनी सगळी युद्ध युक्त्यांनी जवळ लढली आणि त्यालाच गनिमी कावा म्हणतात. उद्या जर पाण्याचं संकट झालं, तर आपण म्हणतो ना, की पुढचं विश्वयुद्ध पाण्यामुळे होईल. हे पण काय त्या पाण्यामुळेच होईल का? अशी भीती वाटायला लागली. एकूण कसे जर आपल्या सुविधा जर तुमच्या नसल्या, बेसिक सुविधा तर कसे होतात? एका मोठ्या एअरक्राफ्ट कॅरियरवर जी अमेरिकेची शान आहे, तिथे 50% लॅट्रिन ब्लॉक झालेत. त्यामुळं राहिलेल्या उरलेल्या 50% लॅट्रिनवर, टॉयलेट्सवर सगळं प्रेशर पडलं आणि त्यामुळे अक्षरशः सैनिकात मारामाऱ्या झाल्या, असे रिपोर्ट्स आहेत. हे फक्त टॉयलेट बंद झाल्यामुळे. उद्या पिण्याचं पाणीच बंद झालं, तर काय करणार? आज न्यूज लॉन्चर मराठीमध्ये एवढंच. पुन्हा येतो काही विषयासोबत. तोपर्यंत नमस्कार. पाहत रहा न्यूज लॉन्चर मराठी.